श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, अनेक जण 11 शनिवार नियमित हनुमान चालीसा करतात, पण एक मोठी चूक करतात, उद्यापन करत नाहीत आणि म्हणूनच उपायाचं पूर्ण फळ अनेकांना मिळत नाही. उद्यापन म्हणजे काय तर देवाला केलेल्या संकल्पाची आदरपूर्वक सांगता. म्हणजे आपण हनुमानजींना सांगतो, प्रभू मी माझा शब्द पाळला, आता हे फळ तुमच्या चरणी अर्पण करत आहे. हनुमानजी हे शब्दाचे देव आहेत. ते संकल्पाला फार महत्त्व देतात. जर आपण 11 शनिवार म्हटलो आणि 11 शनिवार पूर्ण केले पण शेवटी देवाला सांगितलंच नाही, तर हा उपाय अर्ध्यावरच थांबतो. उद्यापन म्हणजे उपायाला पूर्णविराम देणं असतं. 11 शनिवार पूर्ण झाल्यावर लगेच येणाऱ्या शनिवारी तोच शनिवारही चालतो, म्हणजे 11वा शनिवार. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. उद्यापनाला लागणारे साहित्य: हनुमानजींचा फोटो, मूर्ती, तूप, तेलाचा किंवा मोहरीचा दिवा, लाल फूल, शेंदूर, अगरबत्ती, हनुमान चालीसा पुस्तक, गूळ, चणे, बुंदी, केळी आणि पाणी. तर उद्यापनाची संपूर्ण पद्धत स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगते. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास लाल किंवा पांढरा रंग घाला. घरात शांत वातावरण ठेवा. हनुमानजींसमोर दिवा लावा. शेंदूर व लाल फूल अर्पण करा. आधीप्रमाणेच हनुमान चालीसा 11 वेळा शांत मनाने तुम्ही म्हणा. हनुमान चालीसा झाल्यावर डोळे मिटून हळूच म्हणा, हे संकटमोचक हनुमान, मी अमृता 11 शनिवार श्रद्धेने हनुमान चालीसा पठण केले आहे. आज या उपायाचं उद्यापन तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. जाणून अजाणून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि मला योग्य मार्ग दाखवत तुम्ही राहा. हे बोलताना डोळ्यात पाणी आलं तर ते अश्रू हनुमानजींची कृपा समजा. गूळ, चणे, बुंदी किंवा केळी हनुमानजींना अर्पण करा. नंतर ते प्रसाद म्हणून वाटा. त्या दिवशी शक्यतो उपवास किंवा सात्विक अन्न ग्रहण करा. गोड बोलणे, कोणाशीही वाद घालू नका. मांसाहार टाळा. खोटं बोलू नका. कोणाचं मनही दुखवू नका, कारण उद्यापनाच्या दिवशी हनुमानजी खूप जवळ असतात. उद्यापन झाल्यानंतर अनेक भक्त सांगतात, मन खूप हलकं होतं, भीती कमी होते, परिस्थितीवर पकड येते, अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतात. कधी समस्या पूर्ण सुटते, कधी ती हाताळण्याची शक्ती मिळते. दोन्हीही हनुमानजींचीच कृपा असते. हनुमान उपासना म्हणजे फक्त संकट दूर करणं नाही, ती आपल्याला संकटांसमोर उभं राहायची ताकद देते. आणि म्हणूनच उद्यापन करून उपाय पूर्ण करा. मनापासून म्हणा, जय बजरंगबली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली सीताराम हनुमान लिहायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. सीताराम हनुमान.